आपण अनेकांना एकाच वेळी वेगवेगळ्या जागेवर काम करताना बघितलं असेल। कोणाची आर्थिक परिस्थिती नसते तर काही लोक मन लगत नाही म्हणून अर्ध इकडे आणि अर्ध तिकडे काम करत असतात। पण एका व्यक्तीने चक्क एकाच नावाने गव्हर्नमेंट जॉबमध्ये 6 ठिकाणी जॉब केलाय। हे तुम्हाला माहिती आहे का? मी सांगतो। ही घटना यूपीच्या फरुखाबाद जिल्ह्यातली आहे। अर्पित सिंग हा अधिकारी आरोग्य विभागात एक्स-रे तंत्रज्ञ म्हणून काम करत होता। आता झालेल्या नवीन संपदा पोर्टलवर त्याची नोंदणी झाली तेव्हाच त्याचं गुपित उघडलं आणि त्यात समोर आलं की अर्पित सिंग नावाचा कुठलाच व्यक्ती नाहीये। मात्र ते नाव, जन्मतारीख, वडिलांचे नाव तब्बल 6 जिल्ह्यांमध्ये एकसारखं आढळलं। फरुखाबाद सोबतच बांदा, बलरामपूर, बदायूं, रामपूर आणि शामली अशा 6 जिल्ह्यांमध्ये तो माणूस एकाच वेळी सरकारी नोकरी करत होता आणि पगाराचं म्हटलं तर एक अर्पित सिंग दर महिन्याला 70,000 रुपये कमवत होता। एका वर्षात एका जिल्ह्यातून तब्बल त्याला 50,40,000 रुपये पगार येत होता आणि असं 6 जागेंवर म्हटलं तर 9 वर्षात त्या व्यक्तीने तब्बल 4.5 कोटी रुपये कमवले। एक अस्तित्वात नसलेला व्यक्ती 9 वर्षांपासून सरकारी नोकरी करतोय, मग त्याचा पगार कोणाला जातोय आणि ह्या गोष्टीचा सुगावा सरकारला का लागत नाही हे प्रश्न निर्माण होतात। पण यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची चौकशी पथक स्थापन झालं आणि कोट्यवधी रुपये मिळवलेला हा माणूस कोण आहे, याचा जबाबदार कोण आहे याचा शोध चालू आहे। एक नामहीन व्यक्तीला 9 वर्ष जिवंत ठेवलं आणि खऱ्या कर्मचाऱ्यांना शांत काम करण्यास भाग पाडलेला हा व्यक्ती लवकरच पकडला गेला पाहिजे असं अधिकाऱ्यांचे प्रयत्न आहेत।